मोरेश्वर सोरके, भारतीय जनता पार्टी मौदा शहर अध्यक्ष। नगराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे द्यावी, पण मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो पक्षाला सुद्धा की पक्षाला मी जरी नगराध्यक्षपदाची तिकीट मागितली असेल, मी जर पक्षाला वाटेल की ही जबाबदारी हे सांभाळू शकतात तर नक्कीच मी ते सांभाळेल। आणि जर पक्षाने मला ही जबाबदारी जर नाही दिली, माझाहीपेक्षा जर कुठला दुसरा उमेदवार पक्षाला वाटला की आपल्या पक्षामध्ये एक सक्षम नेतृत्व करणारा पुन्हा आहे, तर त्यालाही जबाबदारी दिली तरी मी 100% त्याच्या पाठीशी उभा राहील आणि त्याला निवडून आणण्याकरता आणि पूर्ण नगरसेवक निवडून आणण्याकरता तेवढ्याच हिमतीने आणि ताकदीने त्याच्या पाठीशी राहील। तुमचं मोठेपण आहे की पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिली नाही, दुसऱ्याला दिलं तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे, परंतु मतदारांच्या मनात तुम्ही आहे। तुम्ही मौद्यामध्ये भाजपचं संघटन वाढवलेलं आहे। अलीकडेच तुम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केलेलं आहे आणि जनतेच्या मनात तुम्ही आहे। जनतेला वाटतं आहे की मोरेश्वर भाऊच्या हाती सत्ता देऊन शानी मौद्याचा विकास करावा, सांस्कृतिक, सामाजिक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून। ही गोष्ट खरी आहे की मी 1992 पासून राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून मी लोकांशी संपर्कात आलेलो आहे। वयाच्या 22व्या वर्षी मी या मौदा नगरीचा सरपंच झालो 1997ला आणि तेव्हापासून रेग्युलर मी जनतेशी संपर्कात आहे। अनेक लोकांचे, गोरगरिबांच्या कामाला मी धावून गेलेलो आहे। त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास हा मोठ्या प्रमाणावर आहे, कारण लोकांच्या संबंधात आल्यानंतर मी कधीही हा परका किंवा भेदभाव केला नाही आणि कधीही कोणत्या गोष्टीची जेव्हा ज्यांना जी अडचण आली मी त्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या पाठीशी राहिलो आणि पुढे पण राहील। त्यामुळे जनतेचं माझ्यावरचा जो प्रेम अटूट आहे हे माझ्यावर त्यांचा हा आशीर्वाद कायमच राहावा हे पुन्हा या माध्यमातून मी त्यांना विनंती करेन। हरफोन मौला व्यक्तिमत्व तुम्ही आहात। भाजप तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप संघटन वाढवलं आज, म्हणून राज्यात केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा सरकार आहे, परंतु पक्ष मोठा झाल्यामुळे काही कार्यकर्तेसुद्धा मोठे झाले आहेत, परंतु तुम्ही कधीच कुठल्या पदाची मागणी केलेली नाही आहे। अशा वेळेस तुम्हाला असं वाटत नाही का की मला सुद्धा एक संधी द्यावी, ज्या माध्यमातून माझ्या मनामध्ये जे विजन आहे त्याचं मी जमीन पातळीवरती त्याचा म्हणजे ते जमीन पातळीवर जे विजन जे आहे ते राबवणार आणि मोद्याच्या जनतेला त्याचा फायदा होईल? नक्कीच। रोड, नाल्या, रस्ते हे सर्व दैनंदिन जीवनात या गोष्टीची जेवढी महत्त्वाची भूमिका असते, जी त्यात गरजा आहेतच, मूलभूत गरजा, त्या सोबत या मौदा गावाला देशाचा नकाशावर मौदा गावाचं नाव अग्रक्रमांकावर यावं याकरता सुद्धा अनेक मोठ्या गोष्टी आपल्या मौदा शहराकरता करण्याची आज गरज आहे। माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मौदा शहरात झाला। शेकडो कोटी रुपयाचा निधी मौदा शहराला मिळाला। अंडरग्राऊंड लाईन झाली, इथे कोर्टाचं बिल्डिंग तयार झाली, इथे SDO कार्यालय नव्हतं, SDO कार्यालय आलं, इथे PSC RH मोठं RHचं हॉस्पिटल या ठिकाणी झालं। या अशा अनेक गोष्टी आहे। पोलीस स्टेशनचे क्वार्टर झाले, पोलीस स्टेशन नवीन झालं। ह्या सर्व गोष्टी आज माननीय नामदार बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या मौदा गावाच्या हे पूर्ण झालेल्या आहेत। पण याहीपेक्षा अजून काही नवीन गोष्टी ज्या आहेत त्या मौद्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत आणि त्या करायच्या असल्यामुळे मला सुद्धा वाटते की माझ्या या गावामध्ये ह्या सर्व गोष्टी नवीन व्हाव्या, पण माझ्यासुद्धा हातभार याला लागावं, कारण अनेक वर्षापासून मी सुद्धा साहेबांच्या आणि बाकी मोठ्या नेत्यांचा संबंधात आहे। बावनकुळे साहेबांच्या हाताखाली आम्ही मोठे झालो, म्हणून नक्कीच वाटते की मी त्यांच्यासोबत राहून त्यांनी जर मला ही जबाबदारी दिली नगराध्यक्षपदाची तर मी हे सर्व करू शकेल, हे शक्य होईल। भाऊ, काय विजन आहे तुमच्या मनामध्ये? कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जर पक्षाने संधी दिली अशा वेळेस काय विजन आहेत तुमच्या मनात मौद्याच्या संदर्भात? मौद्याच्या संदर्भात मोठे विजन, मोठं काम जे आहे की मौद्याला आरोग्यदायी राहावं याकरता फिल्टर प्लांटच्या पुढच्या दृष्टीने एक 50 वर्षापर्यंत कधीही कुणाला गावच्या लोकांना पाण्यामुळे जे होणारे विकार आहेत हे कधीही होऊ नये
पाण्याचा एक चांगला मोठा फिल्टर प्लांट या ठिकाणी 50 वर्षापर्यंत कधीही अडचण येणार नाही अशासारखा फिल्टर प्लांट या ठिकाणी व्हावा. दवाखान्याची चांगली संकल्पना इथे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मोठं हॉस्पिटल या ठिकाणी व्हावं. अनेक लोक मौद्यावरनं नागपूरला आणि नागपूरवरनं सुद्धा बाहेरपर्यंत लोक जातात एज्युकेशनसाठी शिक्षण घेण्याकरता. त्या मोठमोठ्या संस्थांचं निर्माण या ठिकाणी व्हावं. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करण्यासारख्या आहेत. पण आपण मोठं गाव जेवढं मोठं राहिलं तेवढं मोठे विकासाचे कामंसुद्धा या ठिकाणी होतील आणि ते आपल्या माध्यमातून आपण करू. मौद्यातील मतदार जे आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? शेवटचा प्रश्न. मी पुन्हा आपल्या या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की पक्षाला मी नगराध्यक्षपदाची तिकीट मागितली आहे. तर जर मला पक्षाने माझा जबाबदारी दिली तर आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा. आणि जर समजा मला पक्षाने जबाबदारी नाही दिली तर मी आपणा सर्वांना पुन्हा हे सांगू इच्छितो की मी पक्षासोबतच प्रामाणिक आहे. पक्षाशी कधीही बैमानी करणार नाही. पक्षाच्या विरोधात जाणार नाही. पक्षाच्या विरोधात कुठल्याही कॅन्डिडेटला उभं करणार नाही. आणि 100% 17+1 17 नगरसेवक आणि 18 नगराध्यक्ष हे सर्व निवडून आणण्याची जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून मी स्वतः घेतो. याच माध्यमातून हाच माझा सर्वांना एक म्हणजे विनम्र अभिवादन आहे.